परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात मालेगाव येथील रहिवासी विनोद आडे यांनी बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून जिंतूर शहरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आमरण उपोषण सुरू केलं होतं। अखेर आज दिनांक 10 सप्टेंबरला प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली। हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मुख्य मागणी घेऊन समाज बांधवांनी आज रास्ता रोको आंदोलनही केलं। त्यामुळे काही काळासाठी जिंतूर शहराकडे येणारा मुख्य रस्ते बंद झाले होते। या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते। प्रशासनाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर विनोद आडे यांनी उपोषण मागे घेतले। यावेळी बोलताना ते म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे, आम्ही आमच्या हक्कांसाठी लढत राहू। खासदार बंडू जाधव यांनीही समाजाच्या मागण्यात न्याय असून ते केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले। विनोद आडे आहे आपल्या त्यांच्या समर्थनासाठी एक सोप्या म्हणून ऑफिशियल आपले यूट्यूबर आहे। त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेणार आहोत। सरकारला माझी एकच विनंती आहे, जी हैदराबाद गॅजेटनुसार आमचे आरक्षण आहे ते तिकडं तेलंगणामध्ये एसटीमध्ये ऑलरेडी आहे, तर जे महाराष्ट्रामध्ये आहे ते आम्हाला नाही। तर सरकारला एकच विनंती करतो की आपला विनोद भाऊ आडे आज 6 दिवस झाले आमरण उपोषण करत आहे, तर त्याच्याकडे लक्ष द्यावं। जे आमचा हक्क आहे ते आम्हाला देऊन टाका। जय शिवाय। प्रशासना अगोदर मला माझ्यासाठी माझी समाज आणि माझ्या समाजातले लोक आहेत, लोकांची भावना हे खूप महत्त्वाचे असतात माझ्यासाठी। राहिल्या गोष्ट प्रशासनाच्या जे माझे वकील मित्र आहेत ते त्यांना बोलल्या गेलेले आहेत, तर ते सर्व सांभाळून घेईल, जेवढं लिगल टीम आहे ते बघून घेतील। या पुढचं आंदोलनाची काही दिशा असणार आहे का तुमचं? कशा आता प्रकारे हे सुरुवात झालेली आहे। आता हे फक्त एक पायरी आम्ही चढलेलो आहे, आता फक्त पायऱ्याला चढवायचं काम आम्ही करणार आहोत। पुढील आता पहिली गोष्ट तर समाज आमचा एक झालेला आहे। सर्व आमचे नेते मंडळी समाजाचे जे संघटक अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही भेट घेणार आहोत आणि कशा प्रकारे आमच्या समाजाला न्याय भेटेल याची आम्ही तयारी करणार आहोत। हा लढा तुमचा राज्यभर चालू राहणार आहे का, किंवा समाजाला काय आवाहन करणार आहे? राज्यभर नाही, हे भारतभर चालणार आहे। आता मराठांनी मुंबई जाम केली होती, तर आम्ही मुंबई आणि दिल्ली जाम करायची तयारी करणार आहोत। सर्वात पहिले एक समाजसेवकाला समाज महत्त्वाचा असतो। पहिले मी माझ्या सर्व समाजांना विचारलं, त्याच्यानंतरच हा उपोषण सोडला आहे। जर समाज म्हणलं असतं की सोडायचं नाही तर सोडलं नसतं। आणि काही लोकांना वाटतंय की मी स्वतःसाठी करतोय, सरकार वगैरेकडे पण अशी टिप्पणी चालू आहे। मी सरकारांना एक विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब आणि प्रधानमंत्री साहेब, आपणास एक विनंती आहे, जर तुम्हाला वाटत असेल मी स्वतःसाठी करत आहे तर तुम्ही फक्त एसटी प्रवर्गात आमच्या समाजाला जागा द्या। मी सर्वांसमोर लाईव्ह जर सुसाईड नाही केलं तर माझं एक युवक विनोद आडे नावाचा जिंतूर तालुक्यातल्या मालेगावचा रहिवासी आहे। समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी तो गेल्या 6 दिवसापासून आपण वास्तविक सरकारनं आणखी कुठलीही याच्यामध्ये दखल घेतलेली नाही। जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटमधून आरक्षण दिले, त्या स्वरूपाचं आरक्षण आम्हाला हैदराबाद गॅजेटमधूनच मिळावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे। कारण बंजारा समाजाला हैदराबाद एसटीमध्ये आरक्षण आहे आणि आपल्या इकडं बीजेपीमध्ये, त्यामुळे ह्यामध्ये मोठा फरक आहे। त्यांची मागणी मुख्य मागणी असेल की बाबा आम्ही हैदराबादमध्ये होतो, निजामकालीन आहेत, आपला मराठवाडा हा निजामकालीन राजवटीमध्ये हैदराबादमध्ये, पण त्या भागातल्या नागरिकांना ज्या सवलती मिळतात त्या सवलती आम्हाला सुद्धा मिळाव्या अशा स्वरूपाची मुख्य मागणी विनोद आडे या ठिकाणी समाजाचं आज एक नेतृत्व करतो। निश्चितच त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणि समाज बांधव सुद्धा सगळं एक गोठलेला आहे। गॅजेटप्रमाणे जर द्यायचं असेल तिथे, जर गॅजेटप्रमाणे जर तिथं तसा उल्लेख असेल तर समाजाला द्यायला कुठलीही अडचण असायचं, तर सरकार काय भूमिका घेते हे महत्त्वाचं। आता सदगर धनगर समाजाचं आरक्षणाचा आणखीन विषय हाताळत नाही, कारण त्यांचं धनगर आणि धनगड अख्ख्या देशामध्ये धनगर समाज हा एसटीमध्ये आहे, पण महाराष्ट्रामध्ये
BJNT मध्ये मला वाटतं. तर अशा स्वरूपाचं हे जे चालू आहे ते जरा सरकार पळ काढूपणाचं धोरण स्वीकारते का काय असं कधी कधी वाटतं. पण आता बंजारा समाजाची मागणी आता ही रिसेंट आलेली आहे, त्यामुळे इथून भविष्यात पुढे काय काय त्यामध्ये प्रतिक्रिया येतील बघू. पण सरकारनं ह्याच्यामध्ये सामंजस्यानं लवकर त्या मुलाला या ठिकाणी उपोषणापासून उठवावं, त्याला काही लेखी आश्वासन देता येते, काय देता येते ते समाजातल्या लोकांना बोलून त्याला बोलून काहीतरी मार्ग लवकरात लवकर काढावा. कारण शेवटी एवढं गरमीचे दिवस आहेत आणि 6 दिवसापासून हा एक युवक आपल्या प्राणांची झुंज करतो समाजासाठी, ही त्याची कौतुकास्पद जरी असली तरी सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून सरकारनं लवकर ह्याचं उपोषण संपुष्टात आणावं आणि त्यांच्या मागण्याकडे लक्ष द्यावं. सरकारची उदासीनता म्हणता येईल. 6 दिवस उपोषण सुरू. 6 दिवसामध्ये सरकार बघायला तयार नाही. पालकमंत्री तरी आलत्या का नाही जिल्ह्याच्या? त्या बी नाही. ते पालकमंत्री कमीत कमी मतदारसंघातल्या आपला समाज या ठिकाणी एकवटला आहे, आपल्याला समाजानं भेटायला तर काय हरकत आहे का? ठीक आहे, सरकार काय निर्णय घ्यायचे घेईल तुम्ही ठरवा. परंतु एक लोकप्रतिनिधी या नात्याने या विभागाचं नेतृत्व करत असताना त्याला भेटून त्याच्या काय समस्या आहे ते समजून घेणं ही त्याची नैतिक जबाबदारी आहे, ती त्यांनी घ्यावी असं मला वाटतं. म्हणून मी या ठिकाणी एवढंच म्हणेन की समाज बांधव त्या मागणीसाठी या ठिकाणी बसलेत. त्यांचा जर हैदराबाद गॅजेटमध्ये तशा स्वरूपाचा उल्लेख असेल आणि सरकारने त्यांच्या मागणीची पूर्तता करावी. मी हा विषय लोकसभेत सुद्धा मागणी करणार आहे. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये परभणी जिल्ह्याचा खासदार म्हणून मी लोकसभेमध्ये. प्रतिनिधी रियाज चौस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी.